आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळे काही बोलले आणि रुद्र सरांना कळलं तर? काय झालं गौरीजी? तुम्ही इतकं घाबरलात का? ते काही नाही, बिट्टीला ते काय रे, समाजसेवेचं भूत चढलंय का डोक्यावर? उतरवू का ते? जेवणातून विष देताय काय मुलांना? विष? काही काय बोलताय? पार्टी देतो आम्ही त्यांना. पण तुम्ही कोण? आम्ही यांचे बाप. तुला काय करायचंय? चल, वंटाची गोळी घे, निघ इथून. हात नाही लावायचा त्याला. जसे आलात तसे निघून जा. शानपत्ती नाही पाहिजे. चल, कॉलर सोड. दिवस भरले तुझे. बिट्टीचा वाढदिवस आहे. मला तमाशा नकोय, निघा इथून. आता काही आपलं खरं नाही. कल्लू सोडणार नाही आपल्याला. अरे, चटके पाहिजे का तुम्हाला? चटके? दुकानं राहायचंय ना? चला. ही पद्धत आहे का लहान मुलांची वागायची? कोण आहेस तू? मालक आहे संचा? मालक नाही, बाप. सांगितलं ना एकदा. चलो बाजूला. थांब रे. तुझ्या पोरांना विचारू तरी दे की नक्की तूच बाप आहेस काय त्यांचा. मुलांना काय बोलतोय हा? घाबरू नका मुलांना, मी आहे तुमच्या बरोबर. पोरांना काय कळतंय? सांगितलं ना एकदा. हो बाजूला. चला रे पोरांनो. ही पोरं तुझी नोकर नाही आहेत. त्यांच्या जीवावर जगता तर लाज बाळगा. ही मुलं कुठेही जाणार नाही. तू धंद्याची खोटी करू नको. डोक्यात जाऊ नको, नाहीतर काय करणार? तुझ्या फोन लाव पोलिसांना. हॅलो, पोलीस स्टेशन. पोलीस आले तर सगळंच संपेल. रुद्र सरांना सगळं कळेल.
आमच्याशी नडला आता तुला फोडला. चल तुझ्या तर तुम्ही या मुलांना पळवता, त्यांचे हाल हाल करता, त्यांना आई बापापासून तोडता, त्यांना बालमजूर म्हणून राबवता. तुम्ही माणसं नाही, जनावरात जनावर. मुलांनो, त्यांनी तुम्हाला मारलं, हो तुमचे हाल हाल केले, हो तुम्हाला उपाशी ठेवलं. हो पण आता घाबरायचं, आई त्यांना धडा शिकवायचा. हो तुमच्या तर या आई मी पण एक खवडा देऊ का? नाही बिट्टी, शांत बस. रुद्र सर, त्या कल्लूला सगळं काही कळालं तर आमचे हात पाय तोडील, चटके देईल नाही तर मारूनच टाकेल. चला.
तुझं नाव काय? माझं नाव मटका. तुझं बाळा? मी पॉलिश. पॉलिश. तुझं? मी चिंदी. बालुदा. फटाका. बुंदी. तुझं? दसरा. तुझं बाळा? तुझं? फाटक्या. तुझं चिमणी? पतंग. तुझं? चला बाळांनो, चला मग. कसली सॉलिड नाव आहे केकाची. चला मुलांना या. सर सगळी प्रोसिजर झाली, फक्त एक सही इथं करते. हा. थँक्यू. तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर या सगळ्या मुलांचं ऍडमिशन करून घेतलं. अहो, अशा मुलांसाठीच तर हे आश्रम आहे आणि त्यांना घर मिळालं हे महत्वाचं. या मुलांचा जो काही खर्च असेल तो मी करेन. तुम्ही मला कळवत जा. हो सर. एक सांगू, तुमच्यासारखे माणसं जरी जगात असतील तर कोणीच निराधार असणार नाही. तुम्ही खरंच देव माणूस आहात. मी काही विशेष नाही करत आहे. माझ्याकडे जेवढं आहे त्यातलं थोडंसं देतो. तुम्ही फक्त या मुलांची काळजी घ्या, कारण आता हे बिट्टीचे मित्र झाले. येस. हो सर. या. मुलांनो, बरं मुलांनो, आता तुम्ही इथेच राहायचं. इथे तुम्हाला छान शिक्षण मिळणार, जेवण मिळणार, कसलीच काळजी करायची नाही. बरं, मुळात त्या गुंडांना मुळीच घाबरायचं नाही. जर ते गुंड तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला आले तर मी आहे ना त्यांच्याबरोबर फायटिंग करायला. आम्हाला घर मिळालं, आता आम्ही इथं रोज जेवणार. थँक्यू बिल्टी. थँक्यू बिल्टीची आई. मला आजपासून तुम्ही गौरी मावशी म्हणा. म्हणजे तू आमची मावशी? हो. थँक्यू गौरी मावशी. ए बच्चा पार्टी. मुलांनो, लाडू खाऊन झाले, धम्मक लाडू पण देऊन झाले, पण केक तर राहिला. अरे आपल्या बिट्टीचा बर्थडे आणि केक नाही, असं कसं चालेल? चलो केक कट करूया. अरे तुम्ही दोघं तिकडे काय करताय? इकडे या ना. रुद्र ये ना इकडे. राहू दे. अरे ये रे लवकर. गौरीजी या ना. या. बिट्टीचा बर्थडे. या गौरीजी या ना. या पुढे या. आई तू पण. नाही, आई धर ना.
ओ रे रा रे रा रे रे रा रे रे रा रे रे रा रा रे रा रे रा रे रे रा रे रे रा रे रे रा रे रा रे रे रा रे रे रा मी केक कापून आणते. हा गौरी मावशी बिट्टीची आई, मग तुम्ही कोण? क्या बात आहे, काय प्रश्न विचारलाय, एक नंबर. दे रे उत्तर. ते मी ठीक आहे, मीच सांगतो बरं का मुलांनो. जर आज सगळं मनासारखं जुळून आलं तर यांना तुम्ही बिट्टीचे बाबा म्हणू शकता. बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा, हे 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 बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा. हे बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा. म्हणजे रुद्र सरांचं माझ्यावर म्हणजे मला रुद्र सरांबद्दल जे वाटतं तेच त्यांनाही. मुलाच्या आयुष्याचं नुकसान नको होऊ देस. तू कोणाशी तरी पटकन लग्न कर. हा एकच उपाय आहे माझ्या मुलाचं आयुष्य वाचवण्याचा.